नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, पोस्टल लाईफ इन्शुरन्स ही एक योजना आहे. ती योजना केंद्र सरकारची आहे, भारत सरकारची आहे आणि इंडिया पोस्टद्वारे ही योजना चालवण्यात येते. जे आपले सबस्क्रायबर आहेत त्यांच्यासाठी हा व्हिडिओ नसणार आहे, परंतु जे काही नवीन लोक आपलं चॅनल बघतात त्यांच्यासाठी हा व्हिडिओ अत्यंत महत्त्वाचा असणार आहे. आपल्या सबस्क्रायबरसाठी यासाठी म्हणतोय की आपले सबस्क्रायबर अजून रोजगाराच्या प्रतीक्षेमध्ये आहेत. त्यांना रोजगार मिळाल्यानंतर ते सेव्हिंगच्या बाबतीत या ठिकाणी विचार करू शकतात. पण तुमच्या कुटुंबातील जर कोणी व्यक्ती नोकरीवर असेल किंवा ग्रॅज्युएट असेल किंवा मग तो बचत करू शकत असेल तर त्याच्यासाठी ही योजना म्हणजे एकदम बेस्ट योजना आहे. आणि त्यातल्या त्यात ही केंद्र सरकारची योजना आहे, भारत सरकारची योजना आहे आणि पोस्टाची योजना आहे. तर नेमकी योजना काय आहे यामध्ये बघा. सर्वात आधी आपण बघणार आहोत तर आपल्याला सर्वात आधी जी गोष्ट महत्त्वाची असते ती गोष्ट महत्त्वाची असते आपल्याला पैसे किती भेटणार आहेत. तर यामध्ये बघा आपल्याला पैसे भेटणार आहेत 15,20,000 रुपये. त्यानंतर या ठिकाणी मिळणार आहेत 17,80,000 रुपये. या ठिकाणी मिळणार आहेत 20,40,000 रुपये आणि या ठिकाणी मिळणार आहेत 23 लाख रुपये आणि या ठिकाणी मिळणार आहेत 25,60,000 रुपये. ही पोस्टल लाईफ इन्शुरन्स आहे. त्या कारणामुळे ही जी अमाऊंट आहे ही अमाऊंट आहे मॅच्युरिटी अमाऊंट, म्हणजे तुम्हाला ही रक्कम मिळणार आहे, एकाच वेळेस मिळणार आहे आणि ती टॅक्स फ्री असणार आहे. यामध्ये बघा आता महत्त्वाचा विषय असा असणार आहे की जर तुमचं वय 25 असेल, आता 25 वय आपण यासाठी घेतलेलं आहे की जवळपास 22-23 वर्षी काही हुशार विद्यार्थी असतात, ते गव्हर्नमेंट सर्व्हिसला असतात किंवा मग त्यांची काही आर्थिक परिस्थिती चांगली असते. तर ते विद्यार्थीसुद्धा, ते जे युवक आहेत ते युवकसुद्धा या ठिकाणी इन्व्हेस्टमेंट करू शकतात. त्यांचे पालकसुद्धा या ठिकाणी इन्व्हेस्टमेंट करू शकतात. त्यासाठी हा एक 25 वर्ष आपण या ठिकाणी घेतलेले आहेत. आणि आता यामध्ये तुम्हाला पैसे कोणत्या वर्षी पाहिजेत हा विषय या ठिकाणी महत्त्वाचा आहे. जर तुम्हाला 35व्या वर्षी पैसे पाहिजे असतील, तुमचं वय आज 25 वर्ष आहे आणि तुम्हाला ड्युरेशन जो आहे हा 10 वर्षाचा लागणार आहे. 35व्या वर्षी तुम्हाला ही रक्कम मिळणार आहे. हा जो चार्ट आहे, हा जो टेबल आहे, हा 35 वर्षासाठी आहे. ही गोष्ट समजून घ्या. 35व्या वर्षी तुम्हाला पैसे मिळणार आहेत. 10 वर्ष तुम्हाला पैसे भरावे लागणार आहेत आणि दर महिन्याला तुम्हाला किती पैसे भरावे लागणार आहेत? 8,726 रुपये. जर तुम्ही दर महिन्याला भरले तर तुम्हाला तुमच्या वयाच्या 35व्या वर्षी 15,20,000 रुपये या ठिकाणी मिळणार आहेत. नेट प्रीमियम किती आहे? नेट प्रीमियम म्हणजे तुम्हाला पैसे दर महिन्याला किती भरावे लागणार आहेत? तर या ठिकाणी 8,726 रुपये तुम्हाला भरावे लागणार आहेत. परंतु ही रक्कम जर तुम्हाला कमी करायची असेल तर या ठिकाणी बघा, तुम्हाला वयाच्या 40व्या वर्षी पैसे मिळतील. तुम्हाला दर महिन्याला 5,590 रुपये भरावे लागतील आणि या ठिकाणी तुम्हाला मॅच्युरिटी अमाऊंट जी आहे ही 17,80,000 रुपये मिळणार आहे वयाच्या 40व्या वर्षी. त्यानंतर मग 45व्या वर्षी जर तुम्हाला पैसे पाहिजे असतील तर या ठिकाणी अजून तुमची अमाऊंट या ठिकाणी कमी होणार आहे. 4,128 ही अमाऊंट असणार आहे आणि तुमची मॅच्युरिटी जी आहे ही 20,40,000 रुपयाची या ठिकाणी असणार आहे. त्याचबरोबर जर तुम्हाला 50व्या वर्षी पैसे पाहिजे असतील तर तुम्हाला या ठिकाणी अजून कमी EMI येणार आहे, प्रीमियम येणार आहे 3,292 रुपये आणि तुम्हाला या ठिकाणी मिळणार आहेत 23 लाख रुपये. जर 55व्या वर्षी मॅच्युरिटी पाहिजे असेल, नवीन जे काही आपले युवक आहेत ज्यांना रोजगार मिळालेला आहे, त्यांना सध्याच्या परिस्थितीमध्ये पेन्शनची सुविधा उपलब्ध नाही आहे, त्या कारणामुळे एक रकमी अमाऊंट जर तुम्हाला पाहिजे असेल तर ही योजना तुमची बेस्ट असणार आहे आणि यावर विश्वाससुद्धा लोकांचा भरपूर आहे. तर यामध्ये बघा 55व्या वर्षी जर तुम्हाला पैसे पाहिजे असतील तर तुम्हाला या ठिकाणी 2,664 रुपये या ठिकाणी तुम्हाला प्रीमियम भरावा लागणार आहे आणि या ठिकाणी मॅच्युरिटी जी आहे ही 25,60,000 रुपयापर्यंत ही मॅच्युरिटी असणार आहे. यामध्ये वेगवेगळे प्लॅन्स असतात. यामध्ये तुम्हाला जवळपास 1 करोड रुपयेसुद्धा यामध्ये मिळू शकतात जर तुमचं वय कमी असेल आणि थोडीशी इन्व्हेस्टमेंट जर तुम्ही जास्त यामध्ये केली. काही ठिकाणी काय असतं की आर्थिक परिस्थिती घरची चांगली असते, त्या कारणामुळे ते सेव्हिंग करू शकतात आणि जेवढ्या लवकर जर तुम्ही सेव्हिंग केली तेवढ्या लवकर तुम्हाला या अशा योजनेचा जो काही फायदा आहे तो फायदा मिळू शकतो. SIP वगैरे आहे, पोस्टल लाईफ इन्शुरन्स आहे, त्यानंतर भरपूर असे प्लॅन्स असतात. परंतु डिपार्टमेंट ऑफ पोस्ट जो आहे यावर लोकांचा विश्वास असतो, त्या कारणामुळे अशा प्रकारच्या योजना खूप लोक हे घेत असतात. तेव्हा तुमच्यापैकी जर कोणी घेऊ शकत नसेल तर तुमच्या कुटुंबामध्ये कोणी असेल, गव्हर्नमेंट सर्वंट असेल किंवा मग ग्रॅज्युएट असेल, आर्थिक परिस्थिती चांगली असेल, त्यांना सेव्हिंग करायची असेल तर या ठिकाणी ते सेव्हिंग करू शकतात. यामध्ये बघा हा जो कॉलम आहे, हा कॉलम फक्त तुम्हाला एक्स्ट्रा पैसे किती मिळतील हा कॉलम असणार आहे. म्हणजे तुम्हाला 40व्या वर्षी जर तुम्हाला पैसे पाहिजे असतील तर तुम्हाला 5,590 रुपये भरावे लागणार आहेत आणि जर तुमचं वय 25 असेल तर, जर तुमचं वय 25 असेल
40व्या वर्षी तुम्हाला पैसे पाहिजे असतील तर तुम्हाला 5,590 रुपये या ठिकाणी भरावे लागणार आहेत इंडिया पोस्टमध्ये. आणि यामध्ये तुम्हाला जी मॅच्युरिटी आहे ही 17,80,000 रुपये मॅच्युरिटी असणार आहे. याचा जो बोनस रेट आहे हा बोनस रेट 4.5% हा बोनस रेट आहे. आपण हा चार्ट या ठिकाणी बघत आहे तर यामध्ये बघा ही जी अमाऊंट आहे 7,80,000 रुपये तुम्हाला एक्स्ट्रा मिळणार आहेत. जेवढे पैसे तुम्ही भरणार आहे त्याच्या व्यतिरिक्त. त्याच्यावर तुमचे जर समजा 17,80,000 रुपये तुमची मॅच्युरिटी असेल तर यामध्ये तुम्हाला जवळपास तुमचे या ठिकाणी 10 लाख जमा होतील आणि 7,80,000 रुपये तुम्हाला फक्त एक्स्ट्रा या ठिकाणी मिळणार आहेत. शिवाय यामध्ये सर्वात महत्त्वाची जी गोष्ट तुम्हाला सांगायची आहे ती म्हणजे यामध्ये सेविंगसुद्धा तुमची होऊ शकते. त्यानंतर तुमची रिस्कसुद्धा या ठिकाणी कवर होऊ शकते आणि त्यानंतर तुम्हाला या ठिकाणी लोन सुविधासुद्धा उपलब्ध आहे. त्या कारणामुळे अत्यंत चांगली योजना आहे. आपल्या मित्रांना या ठिकाणी शेअर करा. आणि आता आपण हा जो चार्ट आहे हा 25चा घेतलेला आहे. जर तुमच्या कुटुंबामध्ये कोणी असेल ते वय तुम्ही कमेंट्समध्ये सांगू शकता. त्याचा चार्टसुद्धा आपण तुम्हाला कमेंट्समध्ये सांगण्याचा प्रयत्न करू किंवा मग व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न करणार आहोत. ओके, धन्यवाद, थँक्यू.